जीवनातील प्रत्येक खाचा खळग्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त देवावर विसंबून राहा, त्याचा धावा करा आणि त्याची प्रतीक्षा करा. काय आपण देवाची प्रतीक्षा करतो? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, एकदा कुत्र्याची लहान पिल्ले खेळत होती. एकमेकांच्या मागे लागून जणू काही ते एकमेकांना पकडण्याच्या प्रयत्नात होते. परंतु अचानक एक लहान गोंडस पिल्लू रस्त्याच्या कडेला एका खाचेत पडले. बाहेर पडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला, पण त्याला काही बाहेर पडता आले नाही. प्रियांनो, अनेक वेळा आम्हाला देखील जीवन जगत असताना अचानक एखाद्या समस्येला तोंड द्यावे लागते. काही वेळा आजारपण येते, काही वेळा आर्थिक अडचणी येतात. या सर्व आमच्या जीवनातील खाचा असतात आणि विशेष म्हणजे आमच्या प्रयत्नांनी आम्हाला यातून बाहेर पडता येत नाही. दाविदासमोर देखील अशीच एक परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला मदतीची अत्यंत गरज होती. अशा वेळेस त्याने काय केले? त्याला कोणी बाहेर काढले? हे समजून घेण्यासाठी आम्हाला आजचे अध्ययन पाहावे लागणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही आमच्या अभ्यासाची सुरुवात 40व्या स्तोत्रापासून करणार आहोत. हे स्तोत्र येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मरणाचे भविष्यविदित करणारे आहे. स्तोत्र 40 व 41 या स्तोत्रांना तारकाविषयीची स्तोत्रे म्हटल्या जातात, कारण श्रोत्यांनो त्यांच्यातली अवतरणे नवीन करारामध्ये वापरण्यात आलेली आहेत व याच कारणामुळे ही स्तोत्रे महत्त्वाची मानली जातात. 40वे स्तोत्र, पहिलं वचन वाचूया. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. असं वाटतं की हे स्तोत्र 39व्या स्तोत्रानंतर अगदी योग्य अनुक्रमाने आले आहे. काही तज्ज्ञांना वाटतं की जेव्हा दावीद आपला बंडखोर पुत्र अबशालोम याच्यापासून पळून गेला, तेव्हाच्या त्याच्या अनुभवाविषयी हे स्तोत्र आहे. हे विधान बरेचसे खरे आहे, परंतु ह्या स्तोत्राचा उपयोग इब्री लोकास लिहिलेल्या पत्रात फार विशेष रीतीने करण्यात आला आहे. या पत्रातल्या या स्तोत्राच्या अवतरणानुसार हे स्तोत्र खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. आपले पुनरुत्थान, आपला विजय व स्वर्गारोहण याविषयी उपकारस्तुतीचे हे गीत खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे, असे या ठिकाणी सुचवले आहे. श्रोत्यांनो, या स्तोत्रातून स्पष्ट दिसून येते की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील मृत्यू हा त्याचा पराभव नव्हताच. तो मृत्यूवर व सैतानाच्या सत्तेवर एक फार मोठा विजय होता. या स्तोत्रात आपण वाचतो, मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. हे वाक्य येशूच्या वधस्तंभावरच्या हाकेच्या संदर्भातले आहे. दुसरे वचन वाचूया. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली. श्रोत्यांनो, या ठिकाणी ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या शारीरिक, मानसिक व आत्मिक यातनांची तुलना नाशाच्या खाचेशी केलेली आहे. आपण त्याच्या त्या वधस्तंभावरच्या मृत्यूची, त्या भयंकर वेदनांची कल्पना करू शकत नाही. प्रिय श्रोत्यांनो, हे ख्रिस्ताच्या विजयाचे गीत तुमचे व माझेही गीत होऊ शकते. जर आपल्या अंतकरणाचे, आपल्या आजूबाजूच्या जगाचे परीक्षण करा. तुम्हाला तिथे काय दिसते? स्वतःला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. तुम्हाला तेथे पापाचा चिखल दिसतो ना? तुमच्या पायाखाली काय आहे? तुमचे जीवन, तुमचे अंतकरण देवासमोर शुद्ध व पवित्र आहे काय? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवल्याने आमची पापे धुतल्या जातात. आम्हाला तारणाची शुभ्र वस्त्रे परिधान कराव्यास मिळतात. तसेच पवित्र शास्त्र येशू ख्रिस्ताला तारणाचा खडक अशीही उपमा देते. म्हणजे जर आमचा त्याच्यावरचा विश्वास दृढ असेल तर जीवनातली कोणतीही वादळे,
कोणतेही मोह आम्हाला त्या खडकातून समूळ उपटून टाकू शकत नाहीत. त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर प्रभू परमेश्वर आमची पावले स्थिर करतो. काय तुम्ही हे विजय गीत म्हणणाऱ्यांपैकी एक आहात? पुढे तो 3ऱ्या वचनात काय म्हणतो पहा. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवितील. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की गायन गीते ही मानवाला परमेश्वराने दिलेला एक आशीर्वाद आहे. माणूस आनंदात असला की तो न चुकता गीत गुणगुणतो, किंवा निराश मनस्थितीत असताना जर कोणी गायलेले मधुर गीत त्याच्या कानावर पडले की त्याची निराशा दूर पळून जाते. गीत हे दुखऱ्या मनावर परमेश्वराने घातलेली हळूवार फुंकर आहे. आणि श्रोत्यानो, इस्रायलासाठी गीते व गायन वादन एक जीवनाचा अविभाज्य भाग होता. तुम्हाला माहीतच आहे की इस्रायली गायक व वादक जगातले सर्वोत्कृष्ट गायक व वादकांमध्ये गणल्या जातात. आणि तुम्हाला माहीत आहे का की यहुद्यांच्या प्रार्थना मंदिरातली संपूर्ण उपासना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत गीतांच्या स्वरूपात असते. त्यांच्या उपासनेमध्ये गीते, स्तोत्रे, प्रार्थना सर्व काही गेय स्वरूपात असते. यावरून त्यांच्या जीवनातले गायनाचे, गीतांचे स्थान किती महत्वाचे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आणि अशा पार्श्वभूमीवर दावीद या स्तोत्रात म्हणत आहे की परमेश्वराने माझ्या मुखात एक नवे गीत घातले आहे. होय श्रोत्यानो, सुमधुर गायनाची आवड असणारा, गीते रचणारा दावीद या नव्या गीताच्या प्राप्तीने किती आनंदित झाला असणार. आणि हे गीत मानवी कल्पनाशक्तीने रचलेले नसून खुद्द परमेश्वराने आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दावीदच्या मुखात घातले होते. तारणाचा अवर्णनीय आनंद प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराने तुम्हाला दिलेले नवे गीत आपण गायले आहे काय? हा आनंदाने उत्साहित झालेला स्तोत्रकर्ता पुढे 4थ्या वचनात म्हणतो, जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषय करीतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यास उभा राहत नाही, तो धन्य. गरज पडल्यावर आपण दुष्ट लोकांकडे मदतीची याचना करता काय? किंवा गर्विष्ठ व असत्य बोलणाऱ्या लोकांकडे पाहून तुमचा जळफळाट होतो व तुम्ही आपली दृष्टी परमेश्वरावरून काढून त्यांच्याचकडे लावता? तसेच जर तुम्ही करीत असाल तर तुम्हाला शांती मिळणे कठीण आहे. परंतु असल्या दुष्ट व गर्विष्ठ लोकांकडे पाहण्याऐवजी जर शांतीचा जनक व दाता प्रभू परमेश्वर याकडे जर तुम्ही पाहता, त्याच्या वचनावर मनन चिंतन जर करता, तर त्याची शांती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 37 7व्या वचनामध्ये म्हणतो, परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करून राहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळफळू नको. परमेश्वराच्या कृपेची आठवण, त्याने दिलेल्या आशीर्वादांची जाणीव ठेवून स्तोत्रकर्ता 5व्या वचनात काय म्हणतो ते पहा. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्या विषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत. तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही. मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणने पलीकडे आहेत. या वचनाची अद्भुत सत्यता तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच अनुभवली असणार. कारण परमेश्वराची कृपा अथांग महासागरापेक्षाही महान आहे. त्याच्याजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला तिचा विपुल अनुभव आल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर आमच्याविषयी काय विचार ठेवतो तो त्याने स्वतःच्या पुत्राला ह्या जगात आमच्याकरिता त्या वधस्तंभावर मरण्याकरिता पाठवून प्रकट केला. ह्या दिवसात आम्ही दुसऱ्या ग्रहावर सुद्धा जीवन असावे अशा बातम्या ऐकतो. मला ह्याविषयी अधिक माहिती नाही श्रोत्यानो, पण मी हे ठामपणे सांगू शकते की त्या ग्रहावर वधस्तंभ नक्कीच नाही. फक्त ह्या पृथ्वीवरच देवाचा पुत्र वधस्तंभावर मेला. किती विलक्षण आहे हे! खरोखर देवाची अद्भुत कृपा व प्रकट केलेले विचार बहुत आहेत. खरंच तो वधस्तंभ कशा प्रकारे देवाचे आमच्यावरील प्रेम प्रकट करतो ह्यावर आम्ही विचार करायला हवा, लक्ष द्यायला हवे. नंतर पुढे 6 ते 9 वचने, यज्ञपशु व अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडिले आहेस. होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा, मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा,
मी आपले तोंड बंद ठेविले नाही, हे तू जाणतोस. श्रोत्यानो, ही वचने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्राच्या 10व्या अध्यायामध्ये वापरलेली आपल्याला आढळतात. परंतु त्यामध्ये आम्हाला एक बदल आढळतो. स्तोत्रसंहिता 40 अध्याय 6व्या वचनामध्ये असे म्हटले आहे की यज्ञपशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही, तू माझे कान उघडिले आहेत. परंतु इब्री लोकांस पत्र 10वा अध्याय 5व्या वचनात असे म्हटले आहे की यज्ञपशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. या ठिकाणी दोन्ही वचनामधला फरक स्पष्ट आहे. पवित्र शास्त्राच्या टीकाकारांच्या मते ही पवित्र शास्त्रातली एक चूक आहे. परंतु पवित्र शास्त्राचा मूळ लेखक पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा आहे. त्यानेच जुना व नवा करार लिहिले, त्याने स्तोत्रे लिहिली आणि त्यानेच इब्री लोकांस पत्र लिहिले. आणि आपल्या स्वतःच्याच लेखनात बदल करण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. आणि तसे जेव्हा तो करतो तेव्हा त्यासाठी अगदी योग्य कारण असते. आता श्रोत्यानो, ही गोष्ट समजण्यासाठी आपण थोडी पार्श्वभूमी पाहूया. निर्गमाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायामध्ये मालक व नौकर यांच्या संदर्भात एक नियम आहे. जर एखादा माणूस दुसऱ्या माणसाचा गुलाम बनला तर एका विशिष्ट काळापर्यंत त्याला त्याची सेवा करावी लागेल व त्यानंतर तो मुक्त होईल. परंतु जर या गुलामगिरीच्या काळात तो एखादा गुलाम स्त्रीच्या प्रेमात पडला, त्यांनी लग्न केले, त्यांना मुले झाली आणि त्या पुरुषाची सुटकेची वेळ आली तर त्याला सुटून जाण्याची परवानगी होते. परंतु त्याची पत्नी अजूनही गुलाम असल्यामुळे त्याच्यासोबत ती मुलासह जाऊ शकत नसे. अशा वेळेस या गुलामगिरीतून मुक्त होऊ घातलेल्या माणसाने काय करावे हा प्रश्न होता. आपली पत्नी व आपला मालक यांच्यावरच्या आपल्या प्रेमाखातर तो आपल्या सुटकेचा फायदा न घेता आपल्या मालकाजवळच राहायला राजी होईल. याविषयी निर्गमचे पुस्तक 21वा अध्याय 6वे वचन आम्हाला सांगते. निर्गमचे पुस्तक 21वा अध्याय 6वे वचन. त्याच्या धन्याने त्यास न्यायाधीशासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे. आरीने त्याचा कान छेदावा, म्हणजे तो निरंतर दास्य करील. या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की त्याने माझा कान उघडला आहे. या वचनामध्ये तो आताच मी सांगितलेल्या नियमाचा संदर्भ देत आहे.
जेव्हा येशू ख्रिस्त आम्हासाठी या पृथ्वीवर आला, तेव्हा तो आमच्याशी समरूप झाला व तो आमच्यासाठी सेवक बनला. परंतु त्याचे सेवकत्व पक्के करण्यासाठी त्या जुन्या परंपरेनुसार त्याचा कान टोचण्यात आला नाही, तर त्याला शरीर देण्यात आले. आमच्यासाठी त्याला मानव देह देण्यात आला. तो आमच्यामध्ये येऊन राहिला आणि सेवक बनला. म्हणजे तो आमच्यासाठी देवासमोर पापार्पण झाला. श्रोत्यानो, जुन्या करारातील यज्ञपशु व अर्पण यामध्ये देवाला संतोष नव्हता, परंतु या दोन्ही गोष्टी येशू ख्रिस्ताने केलेल्या समर्पणाकडे बोट दाखवितात, निर्देश करतात. आता याविषयी यशाया संदेष्टाचे पुस्तक 50वा अध्याय आणि 5वे वचन सांगते. यशायाचे पुस्तक 50वा अध्याय 5वे वचन. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडिले आहेत, मी फितूर झालो नाही, मी पाठ फिरवली नाही. या वचनात येशू ख्रिस्त सेवक म्हणून या पृथ्वीवर जी मानहानी अनुभवणार होता त्याचे वर्णन आहे. जेव्हा तो या पृथ्वीवर आला व वधस्तंभावर मरण पावला, तेव्हा त्याचा कान अरीने टोचण्यात आला नाही, तर वधस्तंभावर खिळले जाण्यासाठी त्याला शरीर देण्यात आले. त्या शरीराला त्या वधस्तंभावर खिळण्यात आले. प्रिय श्रोत्यानो, त्या वधस्तंभावरच्या मरणातून उठून जेव्हा तो स्वर्गात चढला, तेव्हा त्याला त्या खिळ्यांच्या खुणा असलेले गौरवी शरीर देण्यात आले. तुम्हाला मला निर्दोष व निष्कलंक असे देवासमोर सादर करण्याकरिता त्याच्या शरीरावर ते खिळ्यांचे व्रण कायमकरिता राहणार आहेत. कान टोचून घेण्यापेक्षा खूप अधिक त्याने केले. त्याने वधस्तंभावर खिळण्यासाठी आपले शरीर दिले, कारण त्याचे आम्हावर प्रेम आहे. आम्हाला सोबत घेतल्याशिवाय तो स्वर्गात परतणार नव्हता. खरोखर येशू ख्रिस्ताच्या आमच्यावरच्या अप्रतिम प्रीतीची साक्ष देणारे हे एक सुंदर स्तोत्र आहे. त्याच्या या प्रीतीला श्रोत्यानं तुम्ही कसा प्रतिसाद दिला आहे? आता आपण 41व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. हे स्तोत्र यहुदाने येशू ख्रिस्ताचा जो विश्वासघात केला त्या विश्वासघाताला विदित करणारे स्तोत्र आहे. दाविदाचा एक विश्वासू सल्लागार अहितोफेल याने जेव्हा दाविदाचा विश्वासघात केला आणि तो दाविदाचा बंडखोर पुत्र अबशालोम याला जाऊन मिळाला, तेव्हा दाविदाने हे स्तोत्र लिहिले. शमूएलाचे दुसरे पुस्तक 17वा अध्याय आणि 23वे वचन सांगतं. शमूएलाचे दुसरे पुस्तक 17वा अध्याय 23वे वचन. आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले, तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरिले. श्रोत्यानो, शेवटी शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकातील 17व्या अध्यायातील 23व्या वचनानुसार अहितोफेलाने आत्महत्या केली. अहितोफेल हा ज्याने येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला त्या यहुदा इस्कोरेतची प्रतिछाया आहे. ह्या स्तोत्राची सुरुवात धन्यवादाने होते. आपण वाचूया 41वे स्तोत्र, पहिले वचन. स्तोत्र 41 अध्याय आणि पहिले वचन. जो दीनांची चिंता वाहतो तो धन्य, संकटसमयी परमेश्वर त्याला मुक्त करीन. या स्तोत्राचा शेवटही धन्यवादानेच होतो. परमेश्वर खरोखर दीनांना आधार देणारा व त्यांचा कैवारी असल्यामुळे तो दीनांची चिंता असणाऱ्यांवर कृपा करीतो, असे स्तोत्रकर्ता या ठिकाणी सांगत आहे. 9वे वचन वाचूया. जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारिली आहे. हे वचन येशू ख्रिस्ताने वापरले आहे. योहान कृष्णवर्तमान 13वा अध्याय 18वे वचन. या ठिकाणी येशू ख्रिस्त असे म्हणतो, मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहे. तरी जो माझी भाकर खातो त्याने मजवर आपली टाच उचलली आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. श्रोत्यानो, हे वचन युदा इस्कोरियोतीद्वारे पूर्ण झाले. पेत्राने देखील या वचनाचा प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 16व्या वचनात संदर्भ दिला आहे. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 16वे वचन. तो म्हणतो, बंधुजन हो, येशूला धरून देणाऱ्यांचा मार्गदर्शक असा झालेल्या यहुदाविषयी पवित्र आत्मा दाविदाच्या मुखाने जे वचन बोलला ते पूर्ण होण्याचे अगत्य होते. या वचनावरून हे स्तोत्र तारकाविषयी आहे हे सिद्ध होते. हे वचन पवित्र आत्मा दाविदाच्याद्वारे फार आधीच यहुदाविषयी बोलला, जेणेकरून येशूला धरून नेणाऱ्यांचा तो मार्गदर्शक व्हावा. आता 41वा अध्याय 10वे वचन वाचूया. हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठीव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन.
आता ह्या ठिकाणी आमच्याकरिता अधिक काही आहे. या वचनाचा संदर्भ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी आहे. ख्रिस्ताच्या निव्वळ मृत्यूने कोणाचे तारण होत नाही, तर त्याच्या मृत्यूने आणि पुनरुत्थानाने आमचे तारण होते. पौलाने या सुवार्तेची अत्यंत स्पष्ट अशी व्याख्या करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 ह्या वचनांमध्ये दिलेली आहे. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरल्या गेला. धर्मशास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी उठवल्या गेला. होय श्रोतानो, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाशिवाय सुवार्ता नाही. प्रत्येकाचे येशू ख्रिस्ताविषयी काही ना काहीतरी मत असतेच. येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला म्हणजे मला लोक कोण म्हणून ओळखतात? ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यास म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. श्रोतानो, येशूविषयी तुमचे काय मत आहे? काही त्याला उत्तम शिक्षक म्हणतात, काही त्याला धर्मप्रवर्तक म्हणतात, तर कोणी त्याला देवाचा एक अवतार मानतात. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तो मृत्युंजय ख्रिस्त, पुनरुत्थित ख्रिस्त आहे. त्याची शिकवण बंद कबरेजवळ संपत नाही, तर त्याच्या पुनरुत्थानासह सार्वकालिक जीवनापर्यंत आम्हाला नेते. आणि त्याच्या त्या मरणातून उठण्यामुळे आम्ही स्तोत्रकर्त्यासोबत म्हणू शकतो. 41 अध्याय 13 वचन. इस्रायलांचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन. श्रोतानो, या ठिकाणी आमेन हा शब्द 2दा वापरण्यात आला आहे. परमेश्वराला गौरव देणे आवश्यक आहे, योग्य आहे असेच त्यातून सुचविण्यात आले आहे. खरोखर परमेश्वराने आमच्या तारणाचे कार्य येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मृत्यूने पूर्ण केले. त्यामध्ये आम्हाला कशाचीही भर घालण्याची गरज नाही. तो पुनरुत्थित झाला, स्वर्गात चढला आणि देवाच्या उजव्या बाजूला विराजमान झाला. येशू ख्रिस्ताने आमच्याकरिता तारणाचे कार्य पूर्ण केले आणि त्यात कशाचीही भर घालण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याचे पुनरुत्थान शुभवर्तमानातून काढू नका, कारण पुनरुत्थानाशिवाय शुभवर्तमान नाही. श्रोत्यानो, होऊ शकतं की आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माची खुशी फार आनंदाने साजरी करता, परंतु त्याच्या मृत्यूला आणि पुनरुत्थानाला आपण मुळीच महत्त्व देत नाही. ख्रिस्ताचे पुनरुत्थान फार महत्त्वाचे आहे. जर ख्रिस्त जन्म घेऊन ह्या जगात राहिला असता आणि मेला असता, तर त्याच्या येण्याला आणि मरण्याला काहीच अर्थ उरला नसता. परंतु त्याने जन्म घेतला, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला. हे फार महत्त्वाचे आहे. आणि त्याच्याच त्या त्यागामुळे मानवजातीला पापांची क्षमा, पापांपासून मुक्ती आणि सर्वकालिक जीवनाची आशा प्राप्त झालेली आहे. होऊ शकतं श्रोतांनो की आपण येशू ख्रिस्ताला एक सर्वसाधारण मानव म्हणून समजता किंवा एक महान पुरुष मानता किंवा एक अवतार मानता. परंतु लक्षात घ्या की कुठलाही महान पुरुष आजपर्यंत तुमच्याकरिता मरून पुन्हा जिवंत झाला नाही. जे महान पुरुष होऊन गेलेत ते मेलेत, त्यांच्या कबरा आज आमच्या समोर आहेत. परंतु कोणीही पुन्हा जिवंत होऊन स्वर्गामध्ये गेला नाही. फक्त येशू ख्रिस्तच पाप्यांकरिता मेला, पुरल्या गेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन 40 दिवसपर्यंत त्याच्या शिष्यांना आणि इतरांना दिसला. 40 दिवसानंतर तो पुन्हा स्वर्गात वापस गेला. तो येणार आहे. आता तो तारणारा म्हणून नाही, तर न्यायाधीश म्हणून येणार आहे. परंतु त्यापूर्वी आपल्या लोकांना घेऊन जाण्याकरिता तो वापस येणार आहे, जेव्हा हवेमध्ये त्याचे लोक त्याला भेटतील. काय श्रोत्यानो, त्यामध्ये आपला नंबर आहे? काय त्यामध्ये आपली गिनती आहे? जर नाही, तर आज आपणाजवळ संधी आहे की आपण आपल्या पापांना कबूल करून, पश्चाताप करून, ख्रिस्ताला जीवन समर्पित करून पापांची क्षमा प्राप्त करू शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो, तर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी.
काहींच्या मते स्तोत्र 39 हे स्तोत्रसंहितेमधील सर्वात सुंदर शोकगीत आहे. आजचा प्रश्न: यहुदाच्या विश्वासघाताला विदित करणारे स्तोत्र कोणते आहे? ए. 38, बी. 39, सी. 40, डी. 41. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की फक्त देवच आम्हाला खाचेतून बाहेर काढू शकतो. दाविदाने आम्हाला याचे रहस्य सांगितले आहे. देवाचा धावा करणे, धीर धरणे आणि वाट पाहणे. प्रियांनो, आमच्यासाठी आमचे जीवन कितीही कठीण असले तरीही आम्हाला देवावरच विसंबून राहणे आवश्यक आहे. तो आमची सुटका करणारा देव आहे. आमचा विश्वास त्याच्यावर असला पाहिजे. आज आम्ही हे देखील पाहिले की 40 आणि 41 ही दोन्ही स्तोत्रे तारकाची स्तोत्रे म्हणून ओळखली जातात. होय, ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान आमच्या जीवनासाठी आशीर्वाद आहेत. काय त्या ख्रिस्तावर आपण विसंबून आहात? काय तो आम्हाला पापाच्या खाचेतून बाहेर काढण्यासाठी आला हे आम्ही स्वीकारतो? आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सहाय्य करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि प्रभूजी, आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की आम्ही पापाच्या खाचेमध्ये अडकून पडू नये, आमचा नाश होऊ नये. यासाठी तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तू आमच्यासाठी दिलास. होय प्रभूजी, आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा, की आमच्या जीवनामध्ये असे वेगवेगळ्या परिस्थिती उत्पन्न होतात, निर्माण होतात, ज्याच्यामुळे प्रभूजी आम्ही अडकून जातो. आम्हाला बाहेर पडता येत नाही, आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं. परंतु तू आम्हाला याचं उत्तर दिलेलं आहेस. आम्ही तुझा धावा केला पाहिजे. होय प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. होय बापा, आमच्यामध्ये कदाचित या गोष्टींची उणीव असेल, ती सर्व उणीव तू काढून टाक. आम्हाला तुझ्यामध्ये तू दृढ कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.